हाय, मी स्वाती सांडपुरा यूट्यूब चॅनलवर अगदी मनापासून तुमचं स्वागत करते। तर आज मी तुम्हाला झटपट अशी सकाळच्या टिफिनसाठी होणारी शेपूची भाजीची रेसिपी दाखवणार आहे। तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, स्किप करू नका। शेपूच्या भाजीचे फायदेसुद्धा मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे। तर चॅनलवर कोण नवीन असेल तर प्लीज एक सबस्क्राईब करा। तर इथे मी शेपूची भाजी स्वच्छ धुवून निवडून घेतलेली आहे। तर शेपूच्या भाजीचे आपल्याला देठंसुद्धा घ्यायचे आहेत, म्हणजे त्याच्यात खूप सारं जीवनसत्व असतं। तर आपण शेपूची भाजी छान मस्तपैकी कट करून घेऊया। तर शेपूची भाजी कट करेपर्यंत मी तुम्हाला 2-3 शेपूच्या भाजीचे फायदे सांगते। तर शेपूच्या भाजीने खूप सारं कॅल्शियम मिळतं आपल्याला, व्हिटॅमिन सी सुद्धा भरपूर प्रमाणात असतं शेपूच्या भाजीमध्ये। शेपूची भाजी खाल्ल्याने पचनक्रियासुद्धा छान सुधारते। तर शेपूच्या भाजीचे फायदे खूप सारे मी तुम्हाला सांगितले। तर तुम्हाला काय माहिती असेल तर नक्की मला कमेंट बॉक्समध्ये सांगा। इथे मी शेपूची भाजी छान व्यवस्थित बारीक ह्याच्यात कट करून घेते। तर चॅनलवर कोण नवीन असेल तर प्लीज एक सबस्क्राईब करा। तर शेपूची भाजी इथे माझी कट करून झालेली आहे। तर शेपूच्या भाजीच्या फोडणीसाठी इथे मी कढई गरम करून घेतलेली आहे। तर कढई आपल्याला छान व्यवस्थित गरम करून घ्यायची आणि आपल्याला तेल घालायचं। इथे मी 3 चमचे तेल घातलेलं आहे। तेल वगैरे तुम्ही तुमच्या आवडीनुसार घालू शकता। तर तेल व्यवस्थित गरम झाले की आपल्याला इथे मी एक लसणाची कांडी सोलून कट करून घेतले होते बारीक तुकडे। तर लसूण आपल्याला छान व्यवस्थित कट करून घ्यायचा। पालेभाज्या म्हटलं की लसूण आला, लसूण छान व्यवस्थित लाल झाला ना की भाजीमध्ये सुद्धा लसूण खायला छान लागतो। तर लसूण छान परतल्यानंतर इथे मी 2 ते 3 उभ्या स्लाईसमध्ये मी इथे मिरच्या कट करून घेतल्या होत्या। तर मिरच्या छान व्यवस्थित परतल्या की आपल्याला इथे डाळ घालायची आहे। मी 10 मिनिटापूर्वी डाळ भिजत घातली होती। डाळ जास्त भिजवायची नाही, तर शेपूच्या भाजीमध्ये डाळ गिचकी होते। तर इथे मी 10 मिनिटं डाळ भिजवली होती। तर डाळ छान व्यवस्थित तेलावर परतल्यानंतर आपल्याला कट करून घेतलेली शेपूची भाजी घालायची आहे आणि छान व्यवस्थित आपल्याला भाजी हलवून घ्यायची आहे। चवीनुसार आपल्याला भाजीमध्ये मीठ घालायचं आहे। तर इथे मी छान व्यवस्थित मीठ वगैरे घालते। मीठ जास्त नाही घालायचं, पालेभाज्यांना शक्यतो मीठ कमीच घालायचं। मीठ घातल्यानंतर छान भाजी व्यवस्थित आपल्याला मिक्स करून घ्यायची आहे। इथे मी छान व्यवस्थित भाजी मिक्स करून घेते आणि छान आपल्याला भाजी व्यवस्थित शिजवून घ्यायची आहे। तर आपल्याला भाज्या जास्त पालेभाज्या म्हटलं की जास्त शिजवायची नाही। इथे मी शेपूची भाजी छान व्यवस्थित शिजवून घेतलेली आहे। तुम्हाला माझी आजची रेसिपी कशी वाटली नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा। आवडल्यावर लाईक, कमेंट, सबस्क्राईब करायला सुद्धा विसरू नका। अशाच नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी स्वाती सांडपुरा यूट्यूब चॅनलवर आधी सबस्क्राईब करा।